पुण्यात खळबळजनक अपहरण प्रकरण, पोलिसांची धाडसी कारवाई, व्यापाऱ्याची सुखरूप सुटका. पुणे, दिनांक 24 मार्च 2026. गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचे टिंबर मार्केट येथून अपहरण करून तब्बल 1 कोटी रुपये 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 60/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 140(2)(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत जोखमीचे ऑपरेशन, 3 पथकांची तैनाती. अपहरण प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने अपहृत व्यक्तीला कोणतीही इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. गुन्हे शाखेने वेल्हे, डोणजे आणि खेड शिवापूर परिसरात 3 स्वतंत्र पथके तैनात करून सखोल शोधमोहीम राबवली. खंडणीसाठी सापळा, 2 आरोपी ताब्यात. अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम मित्रमंडळ चौक, स्वारगेट येथे आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. खंडणी घेण्यासाठी आलेल्या 2 इसमांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अटक आरोपी प्रणव बबन निवंगुणे, वय 23, आंबेगाव पठार, साहिल श्रीकांत खुटवड, वय 21, कात्रज. त्यांच्याकडून चौकशी करताच अपहरणातील इतर साथीदारांची माहिती समोर आली. खेड शिवापूर येथे छापा, व्यापाऱ्याची सुटका. तपासादरम्यान अपहृत व्यक्तीला इटिओस्कार MH12JM 2321 मधून खेड शिवापूर येथे नेल्याचे उघड झाले. अपी अमोल रसाळ यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत ठिकाणी छापा टाकला आणि व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केली. 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. मुख्य आरोपी सौरव विश्वनाथ पवार, बावधन खुर्द, शिरीष जितेंद्र खोपडे, आंबेगाव पठार, मंदार श्रीधर दारवटकर, वडगाव बुद्रुक. सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश. तपासात उघड झाले की आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पुणे शहर व ग्रामीण भागात त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई. ही धाडसी कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट 1, 2, 3 तसेच अपी अमोल रसाळ व इतर पोलीस अधिकारी, अंमलदारांचा सहभाग होता. या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अपहरणातील मोठा गुन्हा उघडकीस आला असून एका निरपराध व्यापाऱ्याचे प्राण वाचले. पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.